आपलं घर चालवतो ना तसं शरद पवार पक्ष चालवतात। आता हा आरोप केलाय खुद्द अजित पवारांनी आणि तोही केंद्रीय निवडणूक आयोगात। झालं असं की राष्ट्रवादी पक्ष कुणाचा आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह कुणाचा यावर केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी सुरू आहे। केंद्रीय निवडणूक आयोगात आज सुनावणीचा दुसरा दिवस होता। आजही अजित पवार गटाकडूनच युक्तिवाद करण्यात आला। यावेळीही अजितदादा गटाकडून शरद पवारांना निशाण्यावर धरण्यात आलं। अखेर अजितदादा गटाचा युक्तिवाद संपलाय आणि आता पुढची सुनावणी ही थेट महिनाभरानं म्हणजे 9 नोव्हेंबरला होणार आहे आणि त्यावेळी शरद पवारांकडून युक्तिवाद करण्यात येणार आहे। त्यामुळे आता अजितदादांकडून नीरज किशन कौल, मनिंदर सिंग आणि सिद्धार्थ भटनागर या 3 वकिलांनी युक्तिवाद केलाय, तर शरद पवारांकडून अभिषेक मनु सिंघवी बाजू मांडतात। आज सुनावणीच्या दुसऱ्या दिवशी युक्तिवादात नेमकं काय घडलं ते जाणून घ्यायचं या व्हिडिओतून। नमस्कार, मी कोमल, सकाळमध्ये आपलं स्वागत। आज सुनावणीचा जसा दुसरा दिवस होता तसाच 6 ऑक्टोबरला पवार काका पुतण्यांच्या लढाईची पहिली सुनावणी केंद्रीय निवडणूक आयोगात झाली। यावेळी अजितदादांनी शरद पवारांवर एक गंभीर आरोप केला होता, तो म्हणजे पवार मनमानी पद्धतीने कामकाज करतात आणि आजही त्याच आरोपाची री त्यांच्या वकिलांनी ओढली। राष्ट्रवादी पक्षात लोकशाही राहिलेली नाही आणि पक्षावर कोणतीही एक व्यक्ती वर्चस्व गाजवू शकत नाही आणि शरद पवार तर अगदी आपलं घर चालवतात तसंच हा पक्ष चालवतात आणि यावेळी ते सर्व नियम पायदळीत उडवतात असा आरोप मनिंदर सिंग या अजितदादांच्या वकिलांनी केला। यावेळी शिवसेना पक्ष सुनावणी आणि सादिक अली केसचा संदर्भ सुद्धा देण्यात आला। आता सादिक अली केसचा संदर्भ सांगायचा झाला तर पक्षांना मान्यता देणं आणि त्यांना निवडणूक चिन्हांचं वाटप करणं या संदर्भातला निवडणूक आयोगाच्या अधिकारांबाबतीचा तो आदेश आहे, ज्याचा उल्लेख हा अजित पवार गटाकडून करण्यात आला। शरद पवार यांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर सुद्धा अजितदादा गटाकडून सवाल उपस्थित करण्यात आले। मुद्दा असा आहे की जो व्यक्ती पक्ष चालवतो तो व्यक्तीच निवडून आलेला नाहीये, त्यामुळे त्या व्यक्तीला आपण व्हॅलिड कसा म्हणू शकतो असा सवाल अजितदादा गटाकडून विचारण्यात आला। आम्ही सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये चूक नाहीये, योग्य पद्धतीने प्रतिज्ञापत्र सादर केली आहेत आणि एखादी व्यक्ती जर मृत असेल तर ती प्रतिज्ञापत्र सादर करायला वकिलाकडे कशी येऊ शकते असा सवाल सुद्धा अजितदादा गटाच्या वकिलांनी उपस्थित केला। यावेळी त्यांनी थेट आम्ही दिलेल्या कागदपत्रांची तपासणी करा असं सुद्धा निवडणूक आयोगासमोरच शरद पवार गटाला उद्देशून म्हटलं। निवडणूक आयोगाने याआधीही शरद पवार गटाला 4 वेळा संधी दिली, पण ते अजूनही वेळ मागतात, पण त्यांना परवानगी दिली जाऊ शकत नाही असा युक्तिवाद सुद्धा अजित पवार गटाचे वकील मनिंदर सिंग यांनी केला। याशिवाय पक्षात फूट आहे की नाही हे तुम्हीच ठरवा आणि या आधारेच निर्णय घ्या अशी विनंती सुद्धा अजितदादा गटाकडून करण्यात आली। राष्ट्रवादीचा पक्ष आणि चिन्ह आम्हाला मिळावं अशी सुद्धा इच्छा अजितदादा गटाकडून व्यक्त करण्यात आली, तर तिकडे शरद पवार यांच्या गटाला ऐकण्याची गरज नाही असा युक्तिवाद सुद्धा मनिंदर सिंग यांनी केला आणि उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे आपण निर्णय घेऊ शकता असं मनिंदर सिंग यांनी वारंवार निवडणूक आयोगाला म्हणून दाखवलं। तरी निवडणूक आयोगाला संविधानाने सर्व अधिकार दिलेले आहेत। आयोग उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे निकाल देऊ शकतं। कागदपत्र असतील तर त्यांचं ऐकण्याची आवश्यकता काय आहे असा सवाल सुद्धा मनिंदर सिंग यांनी उपस्थित केला आणि आता ती निवडणूक आयोगातली सुनावणी होती ती जवळपास 3 तासांनंतर संपलेली आहे आणि शरद पवार गटाकडून अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद केला। यावेळी त्यांनी अजित पवारांनी दिलेल्या उत्तरामध्ये बहुसंख्य आमदार आमच्या सोबत आहेत असं म्हटलं होतं, त्यामुळे त्यांच्या सहमतीने राष्ट्रवादी पक्ष सत्तेत सामील झाला असल्याचा दावा सुद्धा अजित पवार गटाने केलाय, पण हा आकडा नेमका किती आहे हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही। त्यामुळे अजित पवारांसोबत नेमके किती आमदार आहेत, बहुसंख्य आमदार म्हणजे कोण ते सांगा असं अभिषेक मनु सिंघवींनी म्हटलंय, तर आकडा नाही नावही सांगा असं अजित पवार गटाने हस्तक्षेप करत शरद पवार गटाच्या वकिलांना विचारलंय। त्यामुळे अजित पवार आणि शरद पवार यांच्या वकिलांमध्ये सुद्धा कोर्टात जोरदार युक्तिवाद झालेला दिसला। शरद पवारांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी तर तयारीसाठी आणखी वेळ मागितला, तर अजित पवारांच्या वकिलांनी त्याला विरोध केला आणि याच शरद पवार गटाच्या युक्तिवादाला मिळणाऱ्या वेळेवरून दोन्ही गटाच्या वकिलांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली आणि त्यानंतर हा युक्तिवाद संपलेला आहे। तरी आज केंद्रीय निवडणूक आयोगातल्या सुनावणीनंतर अभिषेक मनु सिंघवी या शरद पवार गटाच्या वकिलांनी माध्यमांशी संवाद साधला। त्यावेळी ते म्हणाले की आम्हाला युक्तिवाद करता आला नाही, कमी वेळ मिळाला तरी आम्हाला उत्तर दिल्यानंतरही 20,000 शपथपत्र मिळाली
अजितदादा गटाच्या 9,000 शपथपत्रांमध्ये आम्हाला त्रुटी आढळून आल्यात. अजूनही आम्ही सखोल अभ्यास केलेला नाहीये, पण जेव्हा आम्ही सखोल अभ्यास करू तेव्हा या विरोधकांचं काय होईल असा सवाल विचारत त्यांनी एक सूचक इशारा सुद्धा अजितदादा गटाला दिलाय. त्यामुळे आम्हाला नैसर्गिकरित्या न्याय मिळू नये यासाठी विरोधकांनी कायम प्रयत्न केले, तरी निवडणूक आयोगानं मात्र ते फेटाळून लावलेत आणि या प्रकरणाची पुढची सुनावणी ही महिनाभरानं म्हणजे 9 नोव्हेंबरला होणार आहे. त्यामुळे आजच्या अजितदादा विरुद्ध शरद पवार या केंद्रीय निवडणूक आयोगासमोरील सुनावणीत अजितदादा गटाचा युक्तिवाद पूर्ण झालाय. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगातल्या सुनावणीचा आजचा दुसरा दिवस संपलाय. अजितदादा गटाकडून युक्तिवादही पूर्ण झालाय. आता शरद पवार गटाकडून काय युक्तिवाद करण्यात येतोय आणि शरद पवार गटाकडून अजितदादांच्या गटाने केलेल्या आरोपाला अजितदादांच्या वकिलांना कसं प्रत्युत्तर दिलं जाईल याकडेही आपलं लक्ष असेलच. तरी अशाच राजकीय बातम्यांसाठी सकाळचं YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.